वसई विरार परिसरात सलग चौथ्या दिवशी देखील मुसळधार पाऊस पडलेला आहे। 12 तासात 225 मिलीमीटर इतका पाऊस झाला आणि गेल्या 4 दिवसात 1000 मिलीमीटरच्या वर पाऊस पडलेला आहे। अनेक सखल भागात आजही पाणी आहे, काही ठिकाणी आम्हाला पोहोचणं देखील अवघड आहे। वसई विरार नालासोपारा परिसरात मोठ्या प्रमाणात आजही गुडघाभर पाणी आहे। तर दुसरीकडे कालपासून इंटरनेट सेवा असेल किंवा मोबाईल सेवा असेल पूर्णपणे ठप्प झालेली आहे। वसईकरांचे हाल बेहाल झालेले आहे। तिकडे वसईतील अनेक तरुण जे आहेत की परदेशामध्ये अब्रॉड ठिकाणी त्यांचे आम्हाला पर्सनल मेसेज आलेले आहेत की त्यांना त्यांच्या शहराची काळजी आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतोय की सध्या लोक सेफ आहेत, लोकांच्या घराच्या आसपास पाणी आहे परंतु लोक सेफ आहेत, तुम्ही तुमच्या नातेवाईकांची कोणीही काळजी करू नये। तर तिकडे सर्वाधिक मोठं नुकसान आहे व्यापारी वर्गाचं झालेलं आहे। ही जर दृश्य तुम्ही पाहिली तर वसईच्या विश्वकर्मा परिसरातील आहे। विश्वकर्मा परिसरात बुक युअर ब्रँड नावाचं जे दुकान आहे त्या दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यांचा मोठ्या प्रमाणात कम्प्युटर असतील, लॅपटॉप असतील, इन्व्हर्टर, बॅटरी सर्व काही नुकसान झालेले आणि जवळपास 2 ते 2.5 लाखांचं हे नुकसान त्याला आता सहन करावं लागणार आहे। अशीच अवस्था इतर सर्व दुकानदारांची आहे, त्यामुळे तिकडे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। वसई विरारकरांच्या घराच्या आसपास पाणी आहे। महानगरपालिका सेवा देखील हतबल झालेली आहे, कारण कोणाचेच फोन लागत नाही। कालपासून एकमेकांना कॉल करायचे आहेत। अनेक ठिकाणी आम्हाला फोन येतात की एका ठिकाणी डेड बॉडी आहे, तिला उचलायचं आणि काढणीला ड्रेसेस न्यायचं, पण नेणार कसं, कारण ट्रॅक्टर देखील आज बंद आहेत। फार तुरळक ठिकाणी ट्रॅक्टर चालू आहे। सन सिटी पुऱ्या प्रमाणात बंद आहे, त्यामुळे जिथे लोक अडकलेले आहेत आपल्या मतलब स्वतःची रक्षा स्वतःलाच करावी लागणार आहे अशी लोकांची आवश्यकता आहे। एकीकडे ट्रेन आज सकाळपासून सुरू झालेली आहे। लोक जे आहेत की चालत पण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ट्रॅकवर पाणी साठलं होतं आणि त्या ट्रॅकवरून लोक नालासोपारा आणि विरारच्या दिशेने जात होते। लोकांना सध्या अन्नाची जेवणाची गरज आहे, परंतु लोक जे आहेत की समाधान फाउंडेशन त्यांना मदत करते, महानगरपालिका देखील मदत करते, परंतु सध्या लोकांच्या हालवर लोक आहे। त्यामुळे तुम्ही जिथे असाल तिथे सुरक्षित राहा, सेफ राहा। माझं नाव अर्पित गिरीश लालाणी आहे। मी इथे 60 फीट रोड वसई वेस्ट स्वामीनारायण मंदिरच्या इथे राहतोय आणि आमचं ऑफिस इथे आहे बुक युअर ब्रँड्स नावाने। लाईट तर कालपासून नाहीच आहे, सकाळपासून लाईट नाही आहे। इन्व्हर्टर वगैरे सगळं ठप्प झालं आहे। आमचे सिस्टम सगळे इथे खाली होते आणि आमचं सोशल मीडिया आणि कॉन्टेंट क्रिएशन एजन्सी आहे, म्हणजे एआयने आम्ही कॉन्टेंट क्रिएट करून देतो, रील्स वगैरे। आता ऑनलाईन जेवढे पण क्लायंट्स आहेत ते सगळ्यांना आता आम्ही कॉन्टॅक्ट करू शकत नाही। इंटरनेट नाही आहे, लाईट नाही आहे, नेटवर्क नाही आहे, काहीच नाही आहे। आणि आमचे हे जे सगळे सिस्टम्स आहेत ते सगळे महाग सिस्टम्स आहेत। मग कमीत कमी आमचे 10 सिस्टम्स आणि 2 लॅपटॉप शॉर्ट सर्किटमुळे हे झालेलं आणि ते सगळं पाणी सांडलेलं आहे। मग त्या हिशोबाने आम्हाला काही करता येत नाही आहे। आणि आता बाहेर पण एवढंच पाणी आहे, इथे पण एवढंच पाणी आणि इथे ग्राउंड फ्लोअरला राहणारी लोक आहेत त्यांना पण केवढा त्रास आहे, म्हणजे त्यांचं फर्निचर, घरातलं टीव्ही, बरंच काही, म्हणजे आमचं तर अजून पण ऑफिस आहे, पण राहणारी लोक आहेत त्यांना तर अजून त्रास झालाय। मेरा नाम कैलाश है, विश्वकर्मा नगर अंबाड़ी रोड कहा जाता है, भाजी मार्केट के पीछे। बरसों से यही हाल है, यहाँ पर खाना पीना मोहताज है, सब ऐसा हालत है, पानी भर गया घुटने तक। अभी थोड़ा बहुत कम हुआ है, लेकिन बहुत परेशान है। कोई आते नहीं कोई पूछने के लिए। अब ये हनीफ भाई आए हैं हमारा यहाँ पर देखने के लिए, अभी तक कोई नगर सेवक या कोई भी आया नहीं है।